ऑफिशियल्स एक सूचना तुमच्यासाठी, तुम्हाला जर कुठला डिसिजन वाटत असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेऊ शकता. फक्त टीमला, फक्त प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू देण्यात आलेला आहे. तो रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता एकतर वेस्ट हाईट किंवा व्हाईट बॉल साठी. वेस्ट हाईट नो बॉल साठी आणि व्हाईट बॉल साठी तुम्ही एकदाच रिव्ह्यू घेऊ शकता. एकदा रिव्ह्यू अनसक्सेस ठरला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. सर आपण त्या मैदानावरती सुद्धा दिलेले आहेत, त्यामुळे विनंती असेल आपण बघा. पुन्हा एकदा सांगतोय सिद्धेश, ऑफिशियल सूचना कॅप्टन साठी तुमच्यासाठी एक रिव्ह्यू असेल. व्हाईट बॉल साठी घेऊ शकता आणि वेस्ट हाईट नो बॉल साठी घेऊ शकता आपण. सेम बॅटिंग करणाऱ्या टीम साठी सुद्धा तसंच असेल. रिव्ह्यू अनसक्सेस झाला पुन्हा रिव्ह्यू घेऊ शकत नाही. ऑफिशियल पंच जेव्हा वाटेल तेव्हा रिव्ह्यू घेऊ शकतात. 4 षटकाचा सामना असेल. 1 ओव्हरचा मॅन्डेटरी पॉवर प्ले. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी पाठवा इथे. 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये आपण कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा मग चौथ्या षटकामध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू तुम्हाला उभा करावा लागेल. येस, ऑफिशियल पंचांचा डिसिजन येते. ग्रीन सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू घेऊन आलाय गोलंदाज विनीत, एसडी स्पोर्ट्स पाली संघाकडून. स्ट्राईक एंडला बॅटर सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. नेहोली संघाकडून सिराज आणि श्रीशांत. पहिला चेंडू आपण पाहिला आजच्या दिवसातील. श्री गणरायाला वंदन करणारा आला हा नक्कीच कव्हरच्या दिशेला. 4 धावांसाठी चौकार. ठीक आहे. गणेशा केला 4 धावाने, कव्हरला चौकार आला. नेक्स्ट बॉल विनीत. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्याच्या वरून जातोय. 1 बाउन्स बॅक टू बॅक येतोय. दुसरा चौकार. कमान ठोक डीजे. आमचे मित्र बंटी खंडागळे येथे उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय काय घडलंय. अगदी चेंडू खोलवर पद्धत चेंडू तो भन्नाट वेगाचा होता. इथे मात्र ऑफिशियल पंच बाईकच्या स्वरूपात कळवतात. 1 धाव मिळाली. जबरदस्त नक्कीच ही मॅच होणार. हाय व्होल्टेज मुकाबला नेहोलीच्या विरोधात एसजी स्पोर्ट्स पाली. पहिला षटक चालू आहे पॉवर प्लेचा. पहिल्या 2 चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती कव्हरला चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती स्क्वेअर लेगला 1 बाउन्स चौकार आला. तिसरा चेंडू आपण पाहिला बाईकच्या स्वरूपात 1 धाव मिळाली. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय नेहोली संघाकडून श्रीशांत. गोलंदाजी मार्फत विनीत. एक जबरदस्त हे नाव. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या जवळ चेंडू आला. यॉर्करचा प्रयत्न होता पुन्हा एकदा विनीतचा, परंतु चेंडू अगदी पुढे आला बॅटच्या. यावेळेस भिरकावूनला लॉंग ऑनला आला. नक्कीच आपण पाहतोय श्रीशांतच्या बॅटमधून खणखणी दणदणी षटकार. कमान डीजे. जबरदस्त नक्कीच आपण पाहिला फटका. अगदी लॉंग ऑनला 6 धावांसाठी षटकार ठोकला बॅटर श्रीशांतने. यावेळी डाव्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेगाचा चेंडू गोलंदाजाच्या हातात नक्कीच आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये गेला. सिद्धेशने मात्र कामगिरी चांगली व्यवस्थित पार पाडली. पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते नेहोली या संघाची बिनगडी बाद 15 धावसंख्येवरती. येस कमान डीजे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज अक्षय जोशी. खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये, या तालुक्यामध्ये अक्कू या नावाने ओळखलं जाते. वेगवान गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय सिराज. 15 धावा टोटल स्कोरबोर्डती लागले पहिल्या षटकाच्या अंती. यावेळेस अगदी जबरदस्त चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर अतिरिक्त जातोय. ऑफिशियल पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर चेंडू. 1 अवंतर धावायची नक्कीच खात्यामध्ये भर केली जाते.
16 धावा स्कोरबोर्डती लागल्यात. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झाले. दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज अक्षय. नेक्स्ट बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक तिथे आलाय. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेवर होते समाधान. अगदी जबरदस्त ही स्पर्धा आई मरीमाता चषक आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी जवळजवळ 10 ते 15 दिवस घेतलेली मेहनत आणि आजचा उजळलेला दिवस, पहिला दिवस. इथून पुढे 4 दिवस या मैदानावरती टोटल 32 संघ खेळतील. 32 गाव खेळतील या मैदानावरती आणि या 32 गावांमधून, या 32 संघांमधून एक संघ होणार चॅम्पियन आई मरीमाता चषकाचा. नक्कीच या षटकानंतर आपण नक्कीच आज मान्यवरांचा प्रमुख मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान घेणार आहोत. नेक्स्ट बॉल. स्ट्राईक एंडला बॅटर डाव्या हाताचा फलंदाज ज्याच्या बॅट मधून लॉंग ऑन ला एक षटकार आला होता विनीतच्या षटकामध्ये. श्रीशांत ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. कट केलाय चेंडू. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू येतो यावेळेस गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून. अगदी आपण पाहतोय ही लढत मात्र 2 तालुक्याची लढत चालू आहे. एका बाजूला आपण पाहतोय अलिबाग आणि एका बाजूला सुधागड अशी लढत नक्कीच पाहायला मिळते. नेहुलीच्या विरोधात एसटी स्पोर्ट्स पाली. नेक्स्ट बॉल. सरळ बॅटने खेळलाय. अगदी जबरदस्त क्रॅकिंग शॉट बनावा लागेल. या वेळेस चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. येतोय 4 धावांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. कमान टोक डीजे. धन्यवाद. जबरदस्त क्रॅकिंग फटका बनावा लागेल. सरळ बॅटने खेळला. चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. 4 धावांसाठी चौकार. नेक्स्ट बॉल. लोअर फुलटॉस चेंडू. या वेळेस मात्र अगदी जवळ कव्हरला खेळून काढलाय चेंडू. क्षेत्ररक्षक बॅकअप तिथे आलाय. जोरात धावत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे मिळतील. नेहुली या संघाला आपण पाहतोय 2 धावाच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. जबरदस्त सुरुवात नक्कीच म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. दुसरं षटक अजूनही चालू आहे. 23 धावा स्कोरबोर्डवरती लागले आतापर्यंत. नेक्स्ट बॉल. जबरदस्त फटका. या वेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय. चेंडूला भेदून दिले. लॉंग ऑनला येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणी षटकार. कमान डीजे. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने श्रीशांत थांबायचं नाव घेत नाही. आक्रमक भूमिका धारण केले. षटकार चौकारच्या आदेशमध्ये. या वेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळते. कव्हरला ट्रॅव्हल झाला चेंडू. थोडासा मिस फिल्डिंग पाहायला मिळते. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु 2 धावांवरती समाधान होते. 2 धावा मिळतील. दुसरं षटक येथे समाप्त झाले. 2 षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते नेहुली या गावाची बिनगडी बाद 31 या धावसंख्येवरती. येस डीजे. अतिशय जबरदस्त स्पर्धा झाली होती. आम्हाला आमंत्रण दिले होते इथे समालोचनासाठी आणि माझ्या बरोबर 3 दिवस जोडला गेला होता. त्याला विसरणार नाहीये. डीजे डॉन्जा खऱ्या अर्थाने येणं गरजेचं आहे. नाव आहे त्याचं या परिसरामध्ये. नक्कीच प्रत्येकाचे टोपण नावं असतात. त्याला सुद्धा एक चांगली पसंती मिळाली इथे. मागच्या वर्षी माझ्या बरोबर समालोचन करत असताना त्याने खूप मला चांगली साथ दिली डीजे ऑपरेटरच्या भूमिकामध्ये. तर आता खऱ्या अर्थाने थोड्या वेळात तो जोडला जाईल माझ्या बरोबर आणि आता रील स्टार म्हणून नक्कीच त्यांना ओळखलं जातं या परिसरामध्ये. अक्षयचं स्वागत करतोय मी. अक्षय एक जबरदस्त नक्कीच खेळाडू आहे या परिसरातील, ज्याला अक्कू या नावाने ओळखलं जाते. सिद्धेश असेल, प्रथमेश असेल, विनीत, सर्व ही नक्कीच मोठी नावं आहेत या तालुक्यातील. परंतु समोर जो संघ खेळतोय नेहुली, तो संघ सुद्धा अलिबाग या तालुक्यातील एक नक्कीच दादा संघ म्हणून ओळखला जातोय. यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज लेग स्पिनर ज्याला म्हटलं जातं. थोडंसं व्हेरिएशन गोलंदाज आहे.
प्रथमेश पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र आला डॉट, फिरकीचा वापर केला यावेळेस, चेंडू डॉट येतोय. जबरदस्त आपण पाहतोय ब्रँडेड जर्सी SD स्पोर्ट्स पालीची नक्कीच पाहायला मिळते. लक्ष नक्कीच वेधून घेते ही जर्सी. नेक्स्ट बॉल अगदी जोरात टाकला यावेळेस चेंडू. नक्कीच ऑफिशियल पंच आमच्याकडे वळतात, सुमितजी पवार सांगतात की येस इट इज अ व्हाईट बॉल. एक धाव मिळाली, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या धाव पोहोचते 32 या धावसंख्येवरती. खऱ्या अर्थाने या परिसरातील आमचे राहुल सर इथे उपस्थित झाले, त्यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावरती यायचे. आपलं स्वागत आहे राहुल सर. या स्लोअर चेंडू यावेळेस पिक केलाय, चेंडूला अगदी ताकद लावली, लॉंग ऑफ क्लिअर केलं, येतोय 6 धावांसाठी खणखणीत दणदणीत षटकार. कमान ठोक डीजे. डीजे जबरदस्त चेंडू, जसा स्लोअर चेंडू आला पिक केला, लॉंग ऑफला ठोकला, 6 धावांसाठी मनगडाच्या जोरावरती षटकार. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्फत आपण पुन्हा एकदा प्रथमेशला पाहतोय. ऑन फायर झाला मैदानामध्ये सिराज. यावेळेस मात्र अतिरिक्त नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू गेला, थोडा एक्स्ट्रा स्पिन मला बघायला मिळाला. येतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल, धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्येत जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवरती. 4 षटकाचा सामना असेल नक्कीच. अजून या मैदानाचा अनुभव आम्हाला सुद्धा नाहीये, पहिली मॅच नक्कीच मैदानावरती रंगते. कशा प्रकारची विकेट असेल की अजून आम्ही सांगू शकत नाहीये. जेव्हा 1-2 मॅचेस होतील त्याच्यानंतर नक्कीच मी सांगू शकेल की किती धावा बनवावे लागतील, किती धावा रोखाव्या लागतील. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा थोडासा स्लोअर चेंडू टाकला, अगदी बॅटच्या जवळ होता, परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र फिरकी घेतली आणि सिद्धेशने मात्र त्याची कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली. चेंडू येतोय हा डॉट निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न, यावेळेस गोलंदाज अगदी चालाक, थोडासा चेंडू मागे टाकला, वेगवान चेंडू टाकला. इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं डाव्या हाताचा बॅटर श्रीशांतला, स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलं. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरती. अजूनही येणार एक षटक बाकी आहे, तिसरं षटक चालू आहे. 40 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात आतापर्यंत. राहुल सरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचे. सर आपलं स्वागत आहे. आमचे मामा मंगेश मामा तळेकर सुद्धा इथे उपस्थित झालेत, तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमेलजी शिंदे. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती यायचं. आपलं स्वागत आहे. डॉक्टर बोरेटकर सर सुद्धा इथे उपस्थित, संजय गुप्ता आलेत, आपलं सर्वांचं स्वागत. इथे मात्र जबरदस्त मात्र झेल टिपला. यावेळेस मात्र आता नक्कीच बॅटर श्रीशांतला माघारी परतावं लागते. कमान डीजे. अगदी जबरदस्त चेंडू आपण पाहिलात, बॅटची कडा लागून चेंडू विकेट किपरच्या मागे बॅकअपच्या हातामध्ये गेला. चांगला झेल मात्र टिपला गेला. इथे बॅटर बाद झाला श्रीशांत. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आपण पाहतोय 40 या धावसंख्येवरती. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होतोय प्रमोद. येस जर्सी कंपल्सरी. ऑफिशियल सूचना सुद्धा सांगितलेल्या आहेत अगोदरच, मॅचच्या अगोदर, आणि तुमची जे हँडबिल असते त्याच्यावरती सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर नक्कीच जो संघ जो खेळाडू टी शर्ट ट्रॅक शूज जर घातल्याशिवाय जर मैदानात उतरला किंवा घातलं नाही तर त्याला 2 धावांची पेनल्टी नक्कीच देण्यात येईल, याचे आयोजकांकडून सूचना असेल. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये प्रमोद. आडव्या बॅटने खेळला चेंडू, यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट. चांगला थ्रो पाहायला मिळतोय प्रथमेशच्या माध्यमातून, एक धाव मिळाली. दरम्यान तिसरं षटक समाप्त होते. 3 षटकाची अंतिम धावसंख्या आपण पाहतोय 41 धावसंख्या. पेनल्टीच्या धावा ज्या असतील शेवटला ऍड केले जातील. 3 षटकाची अंतिम धावसंख्या आपण पाहतोय 41. येस डीजे.
चार चार षटकांचे सामने आपण पाहणार आहोत आजच्या दिवसामध्ये आई मरी माता क्रिकेट क्लब टाटाचा माळा आयोजित आई मरी माता चषक 2026 गुरुवारचा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा पहिली लढत मैदानावरती रंगते HD स्पोर्ट्स पालीच्या विरोधात नेहोली यानंतरची मॅच बापूजी सावर साईच्या विरोधात कुरवंडे चला दोन्ही संघ आपण आला असाल तर आयोजकांशी आपण रिपोर्टिंग करायची आहे पहिले आपण आल्याची नोंद करायची आहे इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅचचं चौथं षटक घेऊन आलाय गोलंदाज संस्कार स्ट्राईक एंडला बॅटर प्रमोदला आपण पाहतोय 41 धावा स्कोरबोर्डती लागल्यात आतापर्यंत व्हेरिएशन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतो डाव्या हाताचा गोलंदाज थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय पंच दंडित करतायत एक धाव मिळाली अवंत स्वरूपाची धावसंख्येत वाढ झाली धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवरती नेक्स्ट बॉल जबरदस्त चेंडू यावेळेस पाहायला मिळाला नक्कीच थोडासा जोरात टाकला होता चेंडू वन बाउन्सचा कॉल देण्यात आलाय गोलंदाजाला वॉर्न करण्यात आलंय धावसंख्या आपण पाहतोय पुन्हा एकदा स्थिर धावसंख्या 42 या धावसंख्येवरती नेक्स्ट बॉल बघा कुरवंडे संघ आणि सावरसाई संघ आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा लगेच आयोजकांशी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू येतोय हा डॉट अगदी जबरदस्त गोलंदाजी करतोय गोलंदाज संस्कार HD स्पोर्ट्स पाली संघाकडून बॅटर प्रमोद ऑन स्ट्राईक आणि इथे मात्र नक्कीच स्ट्राईक रोटेट प्रकार पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपात मात्र प्रमोदला माघारी परतावं लागते कमॉन डीजे आमचे मंगेश मामा तळेकर आपण उपस्थित झालायत विनंती असेल आपण मुख्य मंचावरती यायचं आपलं स्वागत आहे त्याचबरोबर प्रमिलजी शिंदे आपण सुद्धा या डॉक्टर बोरिटकर आपण सुद्धा यायचंय ही विनंती असेल आमचे मंगेश मामा नक्कीच या तालुक्यातील बक्षिसाची बादशाह म्हणून ओळख आहे त्यांच्या नावावरती शॉर्ट पिच चेंडू आणि या शॉर्ट पिच चेंडूचा घेतलाय करपूस समाचार मिड विकेटला ठोकलाय बॅटर राजने मात्र यावेळेस खणखणीत दणदणीत षटकार कमान ठोक डीजे या षटकाराच्या मदतीने 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते नेहोली या संघाची 48 या धावसंख्येवरती अगदी गोलंदाजाने मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला चहा पाणी घेऊन नाश्ता करून मात्र बॅटर श्रीराजने मात्र ठोकला मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जबरदस्त फटका नक्कीच आता एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढलाय चेंडू गेलाय गोळीच्या वेगाने वाऱ्यावरती झालाय फरार येतोय हा षटकार कमान ठोक डीजे बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत यावेळेस मात्र बॅटर सिराजने तिसरा षटकार येणार का ते आपण पाहतोय आता नक्कीच आक्रमक भूमिका धारण केलं यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्वतःच नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि इथे मात्र आता रनआउटच्या स्वरूपात मात्र बॅटर सिराजला माघारी परतावं लागते कमॉन डीजे 28 धावांची वादळी केली गेली यावेळेस मात्र सिराजने वैयक्तिक 28 धावा 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय 4 षटकाची अंती आपण धावसंख्या मात्र पाहतो नेहोली या संघाची
54 धावसंख्या 55चं टार्गेट असेल एच डी स्पोर्ट्स पाली या संघाच्या समोर नक्कीच. तर आपण नेक्स्ट मॅचचा इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस घेतोय कुरवंडेच्या विरोधात सावरसाई. सर्वप्रथम आता आपण सन्मान्य पाहुणे होरिझॉन शूट्स या कंपनीचे आमचे मॅनेजर राहुल दादा इथे उपस्थित झाले. त्यांचा आम्ही नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेची ओळखच नक्की आहे. प्रमुख मान्यवरांचं ग्रामस्थांचं यथोचित मान सन्मान केला जाणार या मंचावरून. धन्यवाद. आमचे मित्र या परिसरातील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांना ओळखलं जाते आमचे बंटी खंडागले इथे उपस्थित. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. तसेच आमचे मंगेश मामा तळेकर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. सुधागड तालुक्यामध्ये बक्षिसांची बादशाह म्हणून ओळख आणि क्रिकेट वरती अतिशय जास्त प्रेम असताना आमच्या मंगेश मामांचं आपण स्वागत करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमिल शिंदे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या नेवली संघ ही विनंती असेल. धन्यवाद. तसेच आमचे डॉक्टर बोरेटकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. किती धावांची पेनल्टी द्यायची? बघा टोटल धावा 54 स्कोरबोर्ड लागलेल्या आहेत. त्याच्यामधून 2 धावा ह्या मायनस केल्या जातील पेनल्टीच्या. 52 धावा आता स्कोरबोर्ड लागल्यात. 53चं टार्गेट असेल सिद्धेश. 53चं टार्गेट 2 धावा मायनस केल्या गेल्यात पेनल्टीच्या. 53 धावांचा टार्गेट असेल एच डी स्पोर्ट्स पाली या संघाच्या समोर. टी शर्ट्स नसल्या कारणाने 2 धावांची पेनल्टी आयोजकांकडून देण्यात आलेली आहे आणि हा नियम सर्वकडेच वापरण्यात येतो. एक गाव ग्रामीण मध्ये हा अगदी नियम वापरण्यात येतो सर्वीकडेच. यानंतरचा आपण मॅचचा टॉस घेतोय. बापूजी सावरसाईच्या विरोधात कुरवंडे. बापूजी सावरसाई टॉस विन झालाय. डिसिजन आपण सांगायचं आहे. वरतो मैदानावरती आपण पाहिलं तर नेहोली या संघाने बापूजी सावरसाई संघाने टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण स्वीकारले. कुरवंडे संघ आपण सलामीचे बॅटर तयार ठेवायचे या मॅच नंतर लगेच. 53 धावांचं टार्गेट. पहिला पॉवर प्ले षटक घेऊन आलाय गोलंदाज नेहोली संघाकडून हरेश. सलामीचे बॅटर मैदानामध्ये एच डी स्पोर्ट्स पाली संघाकडून. स्ट्राईक हँडला विनीत, नॉन स्ट्राईक हँडला अक्षय. 53 धावांचा टार्गेट. येतोय पंचांचा ग्रीन सिग्नल. येस मॅच ऑन. 53 धावांचा टार्गेट. हरेश गोलंदाजी मार्फत पहिलं षटक घेऊन आलाय पॉवर प्लेचं. स्ट्राईक हँडला बॅटर विनीत. पहिला चेंडू या वेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु अगदी सापळा रचला तिथे आणि त्या सापळ्यामध्ये विनीत सारखा मात्र एक मोठा फलंदाज मात्र अडकला गेला. कम ऑन डीजे.
धन्यवाद. जय हनुमान देसाईपाडा संघाचा या तालुक्यातील ज्याला मास्टर माइंड ही पदवी देण्यात आली, रॉय आमचे मित्र इथे आलेत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त हा खेळाडू आहे नक्कीच. या सीझन मध्ये आणि मागच्या सीझन मध्ये त्याने खूप चांगली कमाली केलेली आहे. बॅटिंग टच मध्ये असणारा खेळाडू नक्कीच आहे. जय हनुमान देसाईपाडा संघ सुद्धा आपल्याला नक्कीच रविवारी शेवटच्या दिवशी या मैदानावरती खेळताना दिसेल. दरम्यान नक्कीच आपण पाहतोय या चेंडूवरती 2 धावा नक्कीच मिळत आहेत. दोन धावा नक्कीच मिळतात या चेंडूवरती. पुन्हा एकदा स्ट्राईकला न्यू बॅटर आलाय मैदानामध्ये HD स्पोर्ट्स पाली संघाचा कर्णधार सिद्धेश. नेक्स्ट बॉल सरळ बॅटने खेळला यावेळी चेंडू आपण पाहतोय नक्कीच एक धाव. सचिन मात्र न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. वन डाऊनच्या भूमिकेमध्ये सरळ बॅटने चेंडू खेळून काढला. 45 नंबरची जर्सी सचिन. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. स्ट्राईक एंडला बॅटर मात्र आता आलाय अक्षय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्फत हरेशला पहिलं षटक चालू आहे पॉवर प्लेचं. 53 धावांचं टार्गेट. जबरदस्त चेंडू यावेळेस मात्र यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. नक्कीच चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र एक धाव मात्र कंप्लीट झालेली आहे. अगदी जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चेंडू मात्र अगदी जबरदस्त गोलंदाज हरेशचा यॉर्कर चेंडू खोदून काढला. शॉर्ट मिड ऑफला नक्कीच आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाने मात्र हा चेंडू अगदी जबरदस्त चेंडू कलेक्ट केला, पकडला. एक धाव मिळाली. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली. नेक्स्ट बॉल जबरदस्त फटका यावेळेस मात्र नक्कीच चेंडू फरार होतोय पॉइंट मधून. फर्स्ट स्लिप मधून चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. 4 धावांसाठी येतोय श्री गणरायाला वंदन करणारा पहिला खणखणीत दणदणीत चौकार. कमान ठोक डीजे. जबरदस्त नक्कीच सुसाट यावेळेस चेंडू मात्र गेला फर्स्ट स्लिप मधून. ट्रॅव्हल झाला 4 धावांसाठी चौकार आला. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. 53चा पाठलाग करायचा. गोलंदाज थोडासा नक्कीच नाराज असेल हरेश, कारण की क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाही त्याला. नेक्स्ट बॉल यावेळेस मात्र अगदी चेंडू बॅटच्या पुढ्यात आलाय. चेंडूला मात्र भेदून दिलं. येतोय हा लॉंग ऑफला खणखणी दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. गाडीची बाजूला नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2 नंदी बैलांची चर्चा केली जाते. एक म्हणजे बकासूर आणि दुसरा म्हणजे मथुर. अगदी क्रिकेटचा चाहता वर्ग जो आहे, जो कमी होण्याचं कारण ते म्हणजे बैलगाडा शर्यत. पहिला पॉवर प्ले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचते HD स्पोर्ट्स पाली संघाची. 1 गडीच्या मोबदल्यात 14 धावसंख्या. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज नेवळी संघाकडून बंटी.
14 धावा स्कोरवरती लागलेले आहेत. 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट इथून मात्र असेल पर ओव्हर 13 धावांची गरज असेल. 13 रन्स पर ओव्हर इथून 39 धावांची गरज. 18 चेंडू शिल्लक. लोअर फुल टच चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला बॅटर अक्षयने यावेळेस मात्र, परंतु चेंडू मात्र आला. पॉइंटच्या दिशेला एक धाव मिळाली. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या 15 आहे धावसंख्येवरती. 17 चेंडूने आता 38 धावांची गरज. स्ट्राईक हँडला बॅटर पुन्हा एकदा सचिन, ज्याच्या बॅट मधून शेवटच्या चेंडूवरती लॉंग ऑफला षटकार आला होता, तो सचिन पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक आलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु गोलंदाज बंटी मात्र व्हेरिएशनचा वापर करतोय. थोडासा ऑफ ब्रेक मध्ये चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. डॉट चेंडू आला, निर्धाव चेंडू आला. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. याही वेळेस मात्र थोडासा गुडलेन चेंडू होता. उसळी घेऊन मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. विकेट किपरने आपली कामगिरी व्यवस्थितपणे पार पाडली. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे डॉट आले. सचिनला मात्र तर नक्कीच जागेवरती मात्र उभं ठेवण्याचं काम केले गोलंदाज बंटीने मात्र यावेळेस. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू येतोय हा डॉट. 3 चेंडू 3 प्रकारचे टाकले. पहिला चेंडू अगदी बॅटच्या जवळून मात्र ऑफ ब्रेक टाकला. दुसरा चेंडू आपण पाहिला गुड लाईन वरना उसले घेऊन आला. आणि तिसरा चेंडू अगदी जवळ होता बॅटच्या, परंतु बॅटरने मात्र फ्रंट फुटचा वापर केला. इथे मात्र चेंडू तिसरा मात्र डॉट आला. गोलंदाजी काबिले तारीफ, जबरदस्त. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. 1 धाव खर्च केले. 3 चेंडू डॉट आलेत. नेक्स्ट बॉल. यावेळेस मात्र अगदी जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग अंपरच्या डोक्याच्या वरून टाटा बाय बाय करत येतोय हा 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. धन्यवाद. आणि आता मात्र नक्कीच सोर गवसला बॅटर मात्र सचिनला. स्क्वेअर लेग रिझन मध्ये 6 धावांसाठी ठोकला षटकार. नेक्स्ट बॉल. स्टेप आउट करून मारायचा प्रयत्न. यावेळेस मात्र चेंडू अगदी कव्हरच्या दिशेला ट्रॅव्हल होते. 1 बाउंस. क्षेत्ररक्षक आलाय तिथे. 2 धावा मिळतील. 2 धावांवरती होते समाधान. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. कमॉन येस डीजे. अगदी थोड्याच दिवसांमध्ये परळीच्या भव्य दिव्य मैदानावरती रॉयल ग्रुप आयोजित बल्लालेश्वर चषक रोख रक्कम 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक डे फॉर्मॅट मध्ये स्पर्धा होणार आहे. याची ऑफिशियल हँडबिल नक्कीच तुम्हाला आजच्या दिवसामध्ये किंवा उद्याच्या दिवसामध्ये नक्कीच जाहीर करण्यात येईल. एक मोठी स्पर्धा परळीच्या भव्य दिव्याच्या मैदानावरती रंगणारे सोहळा. प्रथम पारितोषिक त्याचं 1 लाख रुपये. तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज सत्यजित. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू चाललाय. पंच सुमित जी पवार सर सांगतात येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. ती म्हणजे 29 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या अतिरिक्त बाहेर इट इज अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत व्हाईट. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 25. 12 चेंडू आणि आता 28 धावांचं समीकरण असलं नक्कीच आहे. प्रत्येक ओव्हर मध्ये इथून 14 धावांची आवश्यकता असेल. रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर 14 रन्स. नेक्स्ट बॉल.
पुन्हा एकदा चेंडू मात्र अतिरिक्त बाहेर जातोय. गोलंदाज मात्र नक्कीच थोडासा लाईन भरकटताना दिसतोय. 3 चेंडू आतापर्यंत व्हाईट बॉल आले. समीकरण बदललं. समीकरण आता 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बाकी आहे. 50% नेहुली विरुद्ध HD स्पोर्ट्स पाली मैदानावर रंगलाय सामना. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पॉइंटच्या दिशेला चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का, परंतु इथे मात्र वेट कॉल आला. एक धाव मिळाली HD स्पोर्ट्स पाली संघाला. 11 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. 27 धावा स्कोर बोर्डती लागत आतापर्यंत. 11 चेंडू आणि 26 धावा. स्ट्राईक एंडला बॅटर सचिन. मोठा फटका मारायचा प्रयत्न फसला. यावेळेस मात्र विकेट किपरच्या मागे बॅकअपने मात्र चांगला झेल टिपला. यावेळेस मात्र सचिनच्या पारीचा अंत झालाय. कमान डीजे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. त्याच्यावरती जबाबदारी दिलाय नक्कीच सिद्धेशने. त्याला कान मंत्री दिलाय. सांगितलंय शेवटचे 10 चेंडू शिल्लक राहिले. 26 धावांची गरज आहे. मैदानात जाऊन तुला अक्षय बरोबर पार्टनरशिप बनवून खेळावं लागणार आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. परंतु यावेळेस मात्र आता गोलंदाज मी नक्कीच कौतुक करेल, ज्याने पहिले 3 चेंडू वाईट टाकले. त्याच्यानंतर सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती एक मोठी विकेट मात्र घेतली. सचिनला बाद केलंय. शेवटचे 10 चेंडू आणि आता 26 धावांची गरज आहे. न्यू बॅटर प्रथमेश ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणतीही चुकी करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मिळाली HD स्पोर्ट्स पाली संघाला. समीकरण बदललं. आता 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला नक्की आपण पाहतो बॅटर अक्षय, जो मैदानामध्ये आपण ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आला होता, परंतु अजूनही शांत आहे नक्कीच अक्षय. 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. जबरदस्त चेंडू. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरला. यॉर्कर चेंडू खोदून काढलाय. पॉइंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कंप्लीट. 2 धावांवरती होते समाधान. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. शेवटची आता 8 चेंडू शिल्लक आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 23 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 23 धावा. येणारे 2 चेंडू हे निर्णायक चेंडू असतील. या 2 चेंडू मध्ये किमान एक मोठा फटका येणं गरजेचं आहे नक्की HD स्पोर्ट पालीसाठी. या वेळेस मात्र अक्षयच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरला येतोय नक्कीच नव संजीवनी देणारा 6 धावांसाठी खणखणी दणदणी षटकार. कमान ठोक डीजे. धन्यवाद. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवरती. अजूनही 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. या वेळेस मात्र अगदी जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा वापर केला गेला. गोलंदाज बंटी सत्यजितच्या माध्यमातून येतोय हा चेंडू. डॉट. तिसरं षटक समाप्त झालं. धावसंख्या स्थिर धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवरती. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 17. कमान ठोक डीजे. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहतोय. पहिलीच मी अनाउन्समेंट केली होती ज्यावेळेस टॉस झाला त्यावेळेस मी सांगितलं होतं की ही मॅच बिग फाईट बिग मुकाबला होणार.
दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. एक अलिबाग तालुक्यातून आलेला संघ नेहुली आणि एक सुधागडमधून आलेला संघ पाली. दोन तालुक्याची लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर्मॅट या स्पर्धेचा नियम. स्ट्राईक हँडला बॅटर प्रथमेश त्याच्या खांद्यावरती जबाबदारीचं ओझं असेल नक्कीच. शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज नेहुली संघाकडून ओमकार. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. लोअर फुलटॉस चेंडू गुडघा टेकून मारला. यावेळेस लॉंग ऑनला येतोय पहिला खणखणीत दणदणीत षटकार. कमान डीजे. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे ना. इथे पाली जिंकलाय ना नेहुली जिंकलाय. परिश्रम मेहनत जिद्द चिकाटी सर्व गोष्टी करावे लागतील. 11 खेळाडूंचा सांघिक खेळ म्हणजे क्रिकेट. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक दूर उडवणारे जबरदस्त एफर्ट्स लावलेत. यावेळेस मात्र चांगला झेल मात्र टिपलाय. प्रथमेशला माघारी परतवते कमांड टोक डीजे. चार चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. अजूनही मॅच बॅलन्स आहे. ज्या प्रथमेशने पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता, ओमकारच्या षटकार ठोकला होता लॉंग ऑनला, त्याच्यानंतर मात्र ओमकारने ठरवलं होतं लोअर फुलटॉस चेंडू टाकला आणि प्रथमेशला यावेळेस बाद केलं. चांगला झेल टिपला क्षेत्ररक्षकाने. समीकरण आता नक्कीच आपण पाहतोय 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. काय नाव आहे? प्रथमेश. आडव्या बॅटने खेळलाय नक्कीच. यावेळेस मात्र स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय. अक्षयला 1 धाव मिळाली. समीकरण आता बॅलन्स. 3 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 10. टोटल धाव संख्या 43 स्कोर बोर्डती लागले आतापर्यंत. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग फॉर बॅट. आणि आता खऱ्या अर्थाने नक्कीच संपूर्ण जबाबदारी जी आलेली आहे ती मात्र अक्षयच्या खांद्यावरती आणि गोलंदाज ओमकारच्या खांद्यावरती. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. जबरदस्त फटका. पॉइंटचं क्षेत्र निवडला. चेंडू गोळीच्या वेगाने फरार झाला. येतोय 4 धावांसाठी. खणखणीत धनधणीत चौकार. कमांड ठोक डीजे. दोन चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथे प्रयत्न करावे लागतील. ज्या वेळेस गावामध्ये संघ आपला उभा राहतो, जेव्हा 11 खेळाडू जमा होतात आणि नक्कीच मंदिरामध्ये जाऊन देवासमोर साकडे घालतात की देवा आज मी गावातून बाहेर चाललोय, नक्कीच चांगला खेळ होऊ दे. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. इथे मात्र मेहनत करावी लागेल. इथे मात्र येतोय हा एक्स्ट्रा कव्हरला अक्षयच्या बॅट मधून विजयी खणखणी दणदणी षटकार. कमांड टोक डीजे. जबरदस्त नक्कीच मॅच झाली. आपण पाहिलं तर HD स्पोर्ट्स पाली संघाचं नक्कीच मी इथे कौतुक करेल, अभिनंदन करेल आणि नेहोली संघाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देईल. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आला होता. अगदी शेवटच्या 2 चेंडूवरती एक चौकार पॉइंटला आला आणि एक्स्ट्रा कव्हरला षटकारावरती मात्र HD स्पोर्ट्स पाली संघ इथे विजयी झाला. दोन्ही संघाचं पुन्हा एकदा अभिनंदन अभिनंदन आणि अभिनंदन. नो डाऊट याचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय